गेल्या 2-3 वर्षात आमचे जे नवीन क्लायंट झाले त्यांचे माझी अशी पर्सनली भेटत झालेली. आणि आमचे वडलकर सर दरवर्षी येऊन विचारत होते, सचिन यावर्षी तू मीटिंग नाही घेतली, सचिन यावर्षी. तर काय झालं, गेल्या 3-4 वर्षात वेगवेगळ्या घटना घडल्या, असं काही घडत आलं की मीटिंग करण्याचा योग आला नाही. त्यात 2-3 वर्ष कोरोनाचे गेले, परंतु आता देवाच्या कृपेने आपण सगळे सही सलामत एवढ्या मोठ्या महामारीमधनं आज बाहेर आलोय. त्याचा जल्लोष कुठेतरी व्हायला पाहिजे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या 10, 12, 15 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात ग्रोथ झालेली आहे, बिझनेसची पण आणि मार्केटची पण. तर हे छोटंसं प्रेझेंटेशन तुमच्यासाठीच आहे. असं मला खूपदा वाटतं, आयुष्यातला स्ट्रगल आणि शेअर बाजारातला परफॉर्मन्स सुरुवातीच्या काळात जेवढा खराब घडून गेला तेवढा जास्त चांगला असतो. कारण आपला पोर्टफोलिओनी जर कधी पहिले 2-3 वर्ष खराब बघितले तर त्याच्यानंतर त्याच्यासाठी खूप चांगला काळ असतो. आणि आयुष्याचंही तसंच असतं. स्ट्रगल जर पहिल्या काही वर्षांमध्ये निघून गेला तर त्याच्यानंतरचं आयुष्य खूप आनंदमय जातं. छोटासा माझा प्रवास, खूप तुमच्यापैकी जवळजवळ बरेचसे, मला वाटतं एक इथे बसलेल्यांपैकी 25% तरी लोक असे असतील की ज्यांनी माझा हा स्ट्रगल बघितलेला आहे. साधारणतः जानेवारी 2007ची गोष्ट आहे, जेव्हा मी हॉटेलमध्ये वेटरचा जॉब करायचो. हा फोटो दाखवण्यामागे हा उद्देश आहे की त्यावेळी मी जे पार्ट टाइम करायचो त्यावेळी पण तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवला की मी छान काम करेल, तुम्हाला छान सेवा देईल, कधी फसवणूक नाही करणार. आणि मला नेहमी हे फोटो आठवतात की आपण जिथून सुरुवात केलेली आहे, आपण अशा व्यवसायामध्ये आहे की लोकांचं एकदम हार्ड अर्न मनी आपण सांभाळतो. तर आयुष्यात कुठेही मनात 1% पण असं वाटायला नको की आता माझ्याकडे लोकांचा एवढा विश्वास आहे तर माझ्याकडून कोणाची तरी फसवणूक घडावी किंवा मी काहीतरी खोटं बोलून ते इन्व्हेस्टमेंट घ्यावी. तर हे नेहमी माझ्याकडे डेस्कटॉपवरती ठेवलेले फोटो असतात. हे मला नेहमी आठवण करून देतात की आपण जेवढा स्ट्रगल करून वरती आलोय, आपल्या इन्व्हेस्टरचे पैसे आपले स्वतःचे असं मानूनच ते इन्व्हेस्ट करायचे. मी सुरुवातीला लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून सुरुवात केली होती. तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांच्या LICच्या पॉलिसीज माझ्याकडे असतील. हा सगळा स्ट्रगलिंग फेज मी आजही तेच करतो जे मी 15-20 वर्षापूर्वी करायचो. आणि मला असं वाटतं की मी बिझनेस काय, म्हणजे मला बिझनेस खरंच कळत नाही आहे. त्याच्यावरती मी 4 शब्द लिहिलेले आहेत, ते नंतर वाचून दाखवणारच आहे मी तुम्हाला. फक्त मला आहे ना, माणसं गोळा करण्याचा छंद आहे, मित्र गोळा करण्याचा छंद आहे आणि त्याच्यातून व्यवसाय हा आपोआप घडत गेलेला आहे. तर हे त्यावेळेसचे फोटो आहे, तुम्ही कदाचित ओळखणार नाही. हा मीच आहे, तेव्हा मी स्टॉल लावायचो आणि तब्येतही वाढली थोडीशी. ऑफिस ओपनिंग, तुमच्यापैकी खूप सारे लोक साक्षीदार आहेत या ऑफिसचे. हे आपण 2007, मी जानेवारी साधारणतः 2007ला जॉब सोडला होता आणि पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं होतं. तर तुम्ही लोकांनी एवढा विश्वास दाखवला की मला परत कधीच जॉब करायची गरज पडली नाही. आणि जानेवारी 2007 जेव्हा मी पूर्ण वेळ या व्यवसायामध्ये आलो, तिथून फक्त 10 ते 11 महिन्यात मला या ऑफिसचं ओपनिंग करता आलं. तर मला वाटतं स्वाती मॅडम, अजून भरतभाई, अजय पवार, हे सगळे लोक त्या ऑफिसच्या ओपनिंगला होते. हे जवळजवळ 20 वर्षांपासून माझ्याशी जोडलेले आहेत. गीतेश सर आले होते तेव्हा ऑफिस ओपनिंगला. हे आपलं जुनं ऑफिस आहे. अच्छा, नवीन ऑफिसनी किती लोकांनी व्हिजिट दिली? नवीन ऑफिस एकदा बघायला या, त्याचा व्हिडिओ पण दिलेला आहे. याच मागच्या वर्षी आपण त्याचं रिनोव्हेशन केलंय ऑफिसचं. आता हे ऑनलाईन आहे ना, कधी कधी मला कळत नाही ते सोयीचं आहे की टेन्शनवालं आहे. कारण ऑनलाईनमध्ये काय होतं ना, भेटीगाठी होतच नाही. आता मी जेव्हा सगळी लिस्ट करत होतो सगळ्यांना बोलवायची, तर लक्षात आलं पुण्याचे, मुंबईचे खूप सारे क्लायंट आहे. तर त्यांच्या नावासमोर मला 0 लिहायला लागला, कारण त्यांना मिटिंगला येणं शक्य नव्हतं. तर या ऑनलाईनमुळं नाशिकमध्ये असून सुद्धा आपली 4-4, 6-6 महिने भेट होत नाही. तर माझा प्रयत्न राहील की दरवर्षी अशी एक मिटिंग ठेवायची, म्हणजे त्या बहाण्याने आपल्या सर्वांच्या एकदा भेटी होतील. नाही ना, दर महिन्याला नाही, वर्षातून एकदा नक्की ठेवू. तर हे त्यावेळेस ऑफिस. क्वालिफिकेशन मॅटर्स. मला नेहमी वाटतं की मी अशा एका व्यवसायामध्ये ना की जिथं माझा इन्व्हेस्टर अपडेट नाही राहिला तरी चालेल, पण मला नेहमी अपडेट राहणं गरजेचं आहे. मग ते माझं नॉलेज असो, माझं शिक्षण असो, जी गोष्ट माझ्या इन्व्हेस्टरच्या गरजेची आहे ती मी सगळीच्या सगळी केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु नाही. त्याच्यासाठी किती वेळ लागेल, किती स्ट्रगल लागेल, किती पैसे लागतील त्याचा विचार करायचा नाही. तर 2012मध्ये मी CFP केलं होतं, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनिंग. त्याच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांचंच आर्थिक नियोजन करून देतो. ही डिग्री जवळजवळ 70 ते 80 देशांमध्ये चालते.
म्हणजे अशी डॉक्टर सारखी डिग्री असते की जी सगळीकडे चालते. तर इथून मी उठून कुठल्याही देशात गेलो तरी ही प्रॅक्टिस डायरेक्ट टेबल आणि खुर्ची लावून करू शकतो, पण मी भारत सोडून कुठेही जाणार नाही. सीएफपीचं अजून महत्व, अख्ख्या देशभरामध्ये फक्त 3,000 लोक आहेत ज्यांनी सीएफपी केलेलं आहे. तुम्ही जर कधी ऑनलाईन सर्च केलं तर. हे सांगण्याचा उद्देश हाच की आपण ज्याला पैसे मॅनेज करायला देतो तो खरंच तेवढा कॅपेबल आहे की नाही आहे. आता आज आपल्याकडे 5-5, 6-6 कोटीचे पोर्टफोलिओ झाले. तर मला स्वतःलाही असं वाटतं की जेव्हा एवढा मोठा पैसा आपण मॅनेज करतोय तर आपण स्वतः कॅपेबिलिटी किती वाढवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही काम करत राहता तर तुम्हाला मान सन्मान सत्कार हे नेहमी घडत राहतात. हा कॅफे म्युच्युअल नावाचं खूप मोठं मॅगझिन आहे जे ज्यांनी माझी स्टोरी कव्हर केली होती 2016 मध्ये. 2016 त्याच्यानंतर MFRT जयपूर आग्रामध्ये हा अवॉर्ड मिळाला होता, MFRT सम्मान. स्ट्रगल टू सक्सेस स्टोरी म्हणून हा व्हिडिओ आहे. हा जोश टॉक वरती पण आहे, युट्यूबला पण आहे. जवळजवळ 15 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे. मान सन्मानाबरोबरच दरवर्षी मी तुम्हाला दीपावलीच्या वेळी फोन करतो. तो फोन यासाठी असते की दरवर्षी काही ना काही इन्व्हेस्टमेंट वाढावी. खूप सारे लोक म्हणतात की सचिन तुझा कधी फोन येत नाही, मेसेज येत नाही, इन्व्हेस्टमेंटसाठी तू आमच्या मागे लागत नाही. मी पहिल्या दिवशीपासून असं ठरवलं होतं की आपण जर फायनान्शियल प्लॅनिंग एवढं छान नियोजन करून देतोय तर प्रत्येक इन्व्हेस्टरनी स्वतःहून सांगायला पाहिजे की माझ्याकडे सचिन पैसे आहेत आणि ते इन्व्हेस्ट करायचे आहेत. 90% लोक बरोबर सांगतात पैसे आले की सचिन येऊन जा आणि इन्व्हेस्ट कर किंवा SIP. पण जे 10% नव्हते करत तर त्यांच्या फीडबॅक वरती आपण दरवर्षी दीपावलीला हा इव्हेंट सुरू केलाय. हा 2018 पासून सुरू आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण इन्व्हेस्टमेंट डे साजरा करतो, SIP दिवस साजरा करतो. त्याचं आता एवढं चांगली सवय लागलेली आहे लोकांना की एखाद्याला SIP मागे पुढे वाढवायची असेल ना तरी ते मला फोन करतात की सचिन धनत्रयोदशीच्या याच्यात नाव लिही, आपली SIP वाढवायची आहे. तर मी म्हणतो की सर आताच वाढव. तर नाही धनत्रयोदशीच्याच दिवशी वाढायची आहे. आणि देवाच्या कृपेने 2018च्या धनत्रयोदशीपासून ज्या ज्या लोकांनी त्या दिवशी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्या सगळ्यांना तुफान ग्रोथ मिळालेली आहे. तर ते बरोबर वाट बघताय की त्या दिवशी मार्केट काही असलं तरी चालेल पण एक SIP त्या दिवशी स्टार्ट झाली पाहिजे. तर आपण नाशिक मधला पहिला SIPचा रेकॉर्ड तयार केला होता. 305 SIP केल्या होत्या आपण. आणि हे सेलिब्रेशन थँक्यू. आणि हे सेलिब्रेशन मला असं वाटतं तुमच्यापैकी बरेच जण होते. SSK मध्ये आपण सेलिब्रेट केलं होतं, सर्टिफिकेट्स पण दिले होते. आपण फक्त एवढ्यावरच थांबलो नाही. हा 2008चा पहिला रेकॉर्ड होता. दरवर्षी दीपावली म्हणजे जशी आजची मीटिंग म्हणजे माझ्यासाठी उत्सव असतो, अगदी घरी कसं लग्न कार्य असतं तशीच तयारी चालू असते. कारण मला ही फक्त मीटिंग नाही तर माझ्या सगळ्या परिवाराला एकत्र करण्याचा बहाणा असतो आणि तो आम्ही खूप छान तयारीनुसार करतो. तुम्हाला दिसतच असेल आजची तयारी सगळी. दीपावलीला पण दीपावलीचं फिलिंग यावं अशा हिशोबाने आपलं ऑफिस सजलेलं असतं, फुलांचं डेकोरेशन असतं. आपल्यापैकी खूप सारे लोक व्हिजिट करतात. आपण दीपावलीचा फराळ करतो. तर मी फक्त तुम्हाला गुंतवणूकदार नाही तर माझ्या परिवारापैकी एक सदस्य समजतो. म्हणून मी ज्या ज्या शक्य आहे त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्यासाठी करत असतो. हा 2018चा रेकॉर्ड आहे आणि यावर्षी तर तुम्ही एकदम तुफान केलंय. हे खरं तर याच्यातलं मी काहीच करत नाही, सगळं तुम्हीच केलेलं आहे. 2023 मध्ये नाशिक मधला सेकंड सर्वात मोठा रेकॉर्ड पण आपल्याच नावावरती आहे. आपण यावर्षी 430 SIP केल्यात. तुमच्यापैकी खूप लोक साक्षीदार होते दीपावलीला. आणि 12 लाखाच्या SIP ह्या एका दिवसात केल्या होत्या आपण. टोटल SIP ॲज ऑन डेट आपल्याकडे जवळजवळ 90 लाख रुपयाच्या SIPs आहेत ज्या दर महिन्याला येतात आहे. हे सगळी वेल्थ क्रिएशनची जर्नी फक्त आणि फक्त तुमची आहे. मी फक्त एक माध्यम झालोय. मी साधारणतः जानेवारी 2008 मी तुम्हाला सांगितलं जानेवारी 7 आणि 2005 पासून मी या व्यवसायामध्ये आहे. जानेवारी 2008ला म्युच्युअल फंड मधली वेल्थ क्रिएशनची जर्नी स्टार्ट केली. त्या दिवशी मी काम स्टार्ट केलं होतं म्युच्युअल फंडचं ऑफिस टाकल्यानंतर. आणि तुम्ही जर कधी बघितलं ना तर 2008 ते 2014 हा शेअर बाजारातला भारतातल्या सर्वात टफेस्ट टाइम होता. या पिरियडमध्ये जो ॲडवायझर आणि जो इन्व्हेस्टर कोणीही टिकून राहिला ना तर तो आज खूप खूप मोठी वेल्थ बनवून टाकला. कारण हे असे 6 वर्ष होते की 6 वर्ष लोकांचे पैसेच वाढले नव्हते. म्हणजे एवढे की त्या काळात खूप सारे ॲडवायझर लोकांनी मोबाईल नंबर बंद करून टाकले होते. कारण काय तर जानेवारी 2008ला मार्केट 20,000ला होतं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे मला वाटतं 6 महिने किंवा वर्षभर जास्तीत जास्त 8,000ला आलं होतं. 60% डाऊन होते. तर हे मी पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो. फक्त मला एक वाटत होतं की क्रिकेट आपल्या भारतामध्ये आहे, आपण स्पीचवरती राहायचं
आपण स्पीच सोडायची नाही. तर ती जर्नी आज कुठपर्यंत पोहोचली तुम्हाला याच्यातून दिसेलच. आणि तेव्हापासूनचे माझ्याकडे इन्व्हेस्टर आहेत की ज्यांचे पैसे आहे ना 10 पट झाले 15 वर्षात. मला स्वतःला बिलीव्ह नाही होत. जेव्हा मी आज डेटा काढत होतो ना तर 60,000 रुपये एका इन्व्हेस्टरचे आहेत, फक्त 60,000 रुपये मार्च 2008 मधले. त्या 60,000चे 6.5 लाख रुपये झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 11 पट. म्हणजे विश्वास बसला नाही माझा पण. तर हे 6 वर्ष लागले फक्त 3 कोटीचा EOM तयार करायला. त्याच्यानंतर बघा 14 ते 16 2 वर्षात ती अमाऊंट 6.5 कोटी झाली. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे ना, जसं मी EOM मध्ये बघितलं ना तसंच सगळ्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये बघतोय. काही लोकांचे पोर्टफोलिओ आज असे झालेले आहे की जे महिन्याला 2-2 लाख रुपयांनी वाढतात आहे. 6.5 कोटी 2016 मध्ये होते आणि एप्रिल 2000 म्हणजे पुढच्या 4 वर्षात ते 25 कोटी झाले. एप्रिल 20 ते 21 50 कोटी आणि जुलै 2021 मध्ये 50 कोटीचा सेलिब्रेशन केलं होतं आपण. आणि जुलै 23 म्हणजे 2 वर्षात ते 75 कोटी झाले होते. पहिले 3 कोटी व्हायला आहे ना 6 वर्ष लागले होते. यालाही पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात. हे आपल्या वेल्थसाठीच आहे. आणि 75 ते 100 कोटी हे फक्त वर्षभरातली पण जर्नी नाही. मला वाटतं 7 ते 8 महिन्यामधला हा प्रवास आहे 100 कोटीचा. तर एकदा तुमच्या सर्वांसाठी खूप जोरदार टाळ्या, कारण हे माझं यश नाही तर हे तुमच्या सर्वांचं आहे. 500 पेक्षा जास्त हॅपी फॅमिलीजला आपण सर्व्हिस देतोय. तुमच्यापैकी बरेच लोक आहेत या फोटोमध्ये. खरं ना तर हे 100 कोटीमध्ये मला आनंद आहे का? तो आनंद आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद कशात आहे? गेल्या 15 वर्षात 20 ते 22 मुलं आहेत की जे अमेरिकेमध्ये MS करायला गेले. आणि मला सर्वात जास्त आनंद काय की ते पोर्टफोलिओमधनं 25 लाख 50 लाख 1 कोटी रुपये विड्रॉल करून घेऊन गेले. पैसे गेल्याचं दुःख मला आजपर्यंत कधीच वाटलं नाही, कारण मी रिडम्पशन खूप आनंदाने देतो. मला माहिती असतं की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ना ती काहीतरी ध्येय ठेवून केलेली असते. आपल्याकडे ज्या इन्व्हेस्टमेंट आहे ना त्या सर्वात जास्त हायर एज्युकेशनसाठी आहे. तर मला असं वाटतं या वर्षभरातच आम्ही जवळजवळ 2.25 कोटी रुपये दिले. मी माझा हा सगळा डेटा मेंटेन ठेवतो आणि मी सांगतो की सर मला टेस्टिमोनियल पण द्या या बाबतीत. तुम्ही कशासाठी पैसे काढले? हायर एज्युकेशनसाठी काढले ना, तर आज मी ती व्यवस्था केलेली आहे टेस्टिमोनियलची. तर तुम्ही जाताना जे काही ध्येय म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पूर्ण झालेलं असेल त्याचे 1 मिनिटाचा व्हिडिओ नक्की द्या. याचा एक किस्सा पण सांगतो. फक्त 7 लाख रुपये पिंपळगावच्या एका शेतकरी नाही म्हणता येईल त्यांना, मजुरी करतात ते. तर 7-8 वर्ष पैसे जमा करून फक्त 7 लाख रुपये जमा झाले होते. त्यांना तो खूप आनंद होता, कारण लग्न तेवढ्या पैशात एकदम धूमधडाक्यात होणार होतं. आणि मलाही त्यांनी बोलावलं. ही गोष्ट 4-5 वर्षापूर्वीची सांगतोय मी तुम्हाला. तर त्यांनी ते खेड्यागावात पद्धत असते, हार फूल वगैरे पुष्पगुच्छ वगैरे देतात ना, सत्कार करतात. तर हा सत्कार राजकारणी लोकांचा होतो, आपला तर काही संबंध नाहीच आहे तिथे. तरी त्यांनी खास नाव घेतलं, मला स्टेजवरती बोलावलं आणि त्यांनी त्या 200-500 लोकांमध्ये असं सांगितलं की आज जे काही हे लग्न अगदी धुमधडाक्यात होतंय त्याच्या मागे या माणसाचा खूप मोठा हात आहे. म्हणजे माझ्या डोळ्यातून खरंच त्या दिवशी पाणी आलं की मी म्हटलं मी काहीच केलं नाही, मी फक्त माध्यम होतो. माझं काम होतं चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून देणे. असे खूप सारे येतात. आणि रिटायरमेंटच्या बाबतीत तर तुमच्यापैकी कमीत कमी 20-25 लोक असे आहेत की जे दर महिन्याला म्युच्युअल फंडमधनं विड्रॉल घेतात आहे आणि त्यांचं रिटायरमेंटचं लाईफ अगदी एकदम छान जात आहे. तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी कुठेही कसूर राहू नये म्हणून आपण ऑनलाईन ॲप आणलेलं आहे, जे तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी डाउनलोड केलेलं आहे. आपली वेबसाईट पण आहे. काय होतं, कधी कधी मी अवेलेबल नसतो, संडेला सुट्टी असते, तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल, पोर्टफोलिओ बघायचा असेल तर हे सगळी ऑनलाईन फॅसिलिटी करून ठेवलेली आहे. सर्वात महत्त्वाचं हे 2 नंबर तुमच्याकडे असतीलच, नसतील तर हा फोटो काढा किंवा हे राहू द्या. मला तुम्ही एखादं काम फोनवरती सांगता ना त्याच्यापेक्षा फास्ट काम इथं होतं, हे माहिती आहे तुम्हाला. हे 2 नंबर आपल्या ऑफिसचे आहेत. आता 70-80% लोक बरोबर याच्यावरच फोन करतात, कारण मी बाहेर असलो ना तर मी ऑफिसला फोन करून सांगतो की यांना इन्कम टॅक्सचं स्टेटमेंट पाहिजे. तर तो जो डिले आहे ना तुमचा डायरेक्ट सॉल्व्ह होतो. तुम्ही या नंबरला नुसता व्हॉट्सअप डायरेक्ट टाकला ना की प्लीज सेंड मी इन्कम टॅक्स, तर आमच्याकडे एक फॉर्मॅट आहे की CA काय काय लागतं. त्याच्याही पुढची गोष्ट, मे जूनमध्ये आहे ना तुमचा फोन नाही आला तरी आम्ही सर्वांना इन्कम टॅक्ससाठी लागणाऱ्या गोष्टी पाठवून ठेवतो. एकदम वर्ल्ड क्लास सर्व्हिस देण्याचा हा प्रयत्न असतो की तुम्ही मागायच्या आधी तुम्हाला जे हवं ते आमच्या साईडने मिळालं पाहिजे. तर या 2 नंबरवरती माझ्याही पेक्षा फास्ट सर्व्हिस तुम्हाला मिळेल. हे दोन्ही आपल्या ऑफिसचे नंबर आहे. आर्थिक साक्षरता वाढावी यासाठी मी कुठेही कमी पडत नाही, हे त्याचे पुरावे आहेत.
तुम्ही यूट्यूबला जा, सचिन खराटे नावाने सर्च करा. जवळजवळ 200-250 व्हिडिओज मी त्याचे पोस्ट केलेले आहेत. अगदी एका मिनिटात तुम्हाला कोणताही विषय वाटला तर त्याच्यावरती अजून चालू आहे. ही जर्नी यांना कंटिन्यू राहील. कमीत कमी 1000 व्हिडिओचं माझं टार्गेट आहे. एक मिनिटामध्ये जे पाहिजे ते आपल्याला पाहिजे. मल्टीकॅप फंड आहे, तुम्ही तिथे टाकला मल्टीकॅप तर लगेच तो व्हिडिओ सर्च होईल आणि तुम्हाला तिथे दिसेल सचिन खराटे. त्याच्यानंतर फेसबुकला आपलं पेज आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी सबस्क्राईब केले नसेल तर मी बाहेर स्कॅनर ठेवलेले आहे, ते सबस्क्राईब करा. खूपदा ना लोकांना म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ते व्हॉट्सॲपवरती आले पाहिजे. मी व्हॉट्सॲपला महिन्यातून किंवा 15 दिवसातून एकच व्हॉट्सॲप टाकतो. त्याच्या मागे एकमेव रिझन असं आहे की त्या नंबरला कोणी ब्लॉक करू नये. आजकाल व्हॉट्सॲपमध्ये एवढं भडीमार असतं की माझ्याचकडे रोजचे 200-500 मेसेज असतात आणि मला असं वाटतं की माझ्या इन्व्हेस्टरला जे महत्त्वाचं आहे ना तेच गेलं पाहिजे. म्हणून मी कुठल्याही प्रकारचे फंड आले की त्यांची माहिती पाठव, नवीन फंड आले की माहिती, असं अजिबात करत नाही. जी महत्त्वाची माहिती आहे तेवढीच तुमच्यापर्यंत पोहोचावी हा उद्देश असतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जी काही माहिती लागते ना ती सगळी मी इथे टाकत असतो. मग तुम्ही फेसबुक घ्या, इंस्टाग्राम घ्या किंवा यूट्यूब घ्या. सर्वात महत्वाचं आहे की ही एवढी मोठी रक्कम मी एकटा मॅनेज करू शकत नाही. मी जसं आता तुमच्याशी बोलतोय तर तुम्हालाही माहिती आहे की मी दिवसभर माझे कॉल चालू राहतात. मला आहे ना हे बॅक ऑफिसचं काम करण्यापेक्षा तुमच्याशी भेटायला, तुम्हाला तुमच्याशी बोलायला खूप आवडतं, प्लॅनिंग करून द्यायला खूप आवडतं. तर याच्या मागे खूप मोठी टीम लागते. खूप मोठी म्हणजे टीम कमी असली तरी चालते पण ती क्वालिटीची असायला पाहिजे. तर ही आपली टीम आहे. अंकिताला तुमच्यापैकी बरेच जण ओळखत असतील. बॅकबोन ऑफ वरद फायनान्शियल सर्व्हिसेस असं म्हटलं तरी चालेल. बॅक एंडचं सगळंच्या सगळं ऑफिस आणि रिलेशनशिप ती मॅनेज करते. इवन मी 15 दिवस दरवर्षी ट्रेकला जातो हिमालयात तर माझा नंबर पण लागत नाही. त्या 15 दिवसात आहे ना एकाही इन्व्हेस्टरची कधी कंप्लेंट नाही आली. सगळं ऑफिस पूर्णच्या पूर्ण स्मूथली चालते सचिन खराटे नसला तरी. अंकिताला आता जवळजवळ 8 वर्ष झालेत. त्याच्यानंतर दत्ता, इन्शुरन्सवाले जे आहे ते सर्व दत्तांना ओळखत असतील. तर दत्ताला पण आता 5 वर्ष होत आले. सबमिशन, KYC, मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स सगळंच्या सगळं डिपार्टमेंट दत्ताकडे आहे आणि दत्ता पण अतिशय चांगलं काम करतोय. 5 वर्षांपासून आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर निकिता गेल्या वर्षी ॲड झालेली आहे आपल्या ऑफिसमध्ये आणि तिच्याकडं बॅक ऑफिसचं सगळंच्या सगळं काम हळूहळू हँडओव्हर होत आहे. ह्या टीमची ओळख करून देण्यामागे तोच उद्देश आहे की फक्त फोनवरती आपलं बोलणं होतंय. तर अंकिता, दत्ता, निकिता, एकदा तुम्हाला सगळ्यांना ओळख करून द्या. अंकिता, ही ऑफिसची टीम आहे. मीनाक्षी मॅडम पण येतील. वरद असेल तर येईल. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. हे ना काल रात्री सुचलं होतं मला की तुमच्याशी बोलताना काहीतरी पाहिजे मला. तर बघा जमलंय का ते. व्यवसाय म्हणजे नक्की काय तो कधी मला कळलाच नाही. मी माणूस वेडा, मला माणसं गोळा करायला आवडतात, मैत्री करायला आवडते. मी तेच केलं आणि व्यवसाय वाढत गेला. मी माझ्या आधी त्यांच्या गरजांचा विचार करायला लागलो, त्याप्रमाणे आर्थिक नियोजन करून द्यायला लागलो आणि व्यवसाय वाढत गेला. त्यांना चांगली सेवा देता यावी यासाठीच मी कार्यालय सुरू केले आणि व्यवसाय वाढत गेला. उत्तम सेवा देण्यासाठी ऑनलाईन असणं गरजेचं म्हणून मी ॲप आणि वेबसाईट सुरू केली आणि व्यवसाय वाढत गेला. आर्थिक साक्षरता वाढावी यासाठी मी प्रयत्न सुरू केले. कधी पुस्तक लिहून, कधी ब्लॉगच्या माध्यमातून, कधी यूट्यूब, कधी इंस्टा तर कधी फेसबुकच्या रीलमधून आणि व्यवसाय वाढत गेला. कुणाच्या मुलीचे लग्न अगदी धुमधडाक्यात झाले आणि ते सहज बोलून गेले. तुम्ही इन्व्हेस्टमेंटची सवय लावली म्हणून शक्य झालं आणि व्यवसाय वाढत गेला. कुणाची शिक्षणासाठी अमेरिकावारी झाली, तेही कर्ज न घेता त्यांच्याही तोंडून सहज निघालं. बरं झालं गुंतवणुकीची सवय लावली. आज इथं बसलेल्यांपैकी कितीतरी जण छान आयुष्य जगताय दर महिन्याला पैसे घेऊन. त्यांचे आशीर्वाद लागताय मला आणि व्यवसाय वाढत जातोय. कुणाचं घर झालं, कुणाची गाडी झाली, कुणाचं दुकान झालं, कुणाचं कर्ज फिटलं. खरं तर मी काहीच नाही केलं. मी फक्त माध्यम झालो आणि त्याचं श्रेय मला मिळत गेलं. मी त्यांचा विचार करत गेलो आणि व्यवसाय वाढत गेला. 15 वर्षापूर्वी मी छोटंसं रोपटं लावलं. आज त्याचा वटवृक्ष होतोय. तो तुमच्यामुळेच. शून्यातून सुरू केलेला समृद्धीचा प्रवास कधी 100 कोटीला पोहोचला कळलंच नाही. हे फक्त तुमच्यामुळेच. तुमचे आभार मानावे
तेवढे कमीच. मला तुमच्या ऋणातच राहू द्या. तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सहकार्य असेच राहू द्या. थँक्यू व्हेरी मच.